मराठा आरक्षणाच्या मागणीचा इतिहास 40 वर्षांचा आहे। या 40 वर्षांमध्ये अनेक टप्पे येऊन गेलेत। मराठा समाजाला आरक्षण नक्की कसं मिळावं, ते ओबीसींपासून स्वतंत्र पद्धतीने मिळावं, ओबीसींमध्ये समाविष्ट होऊन मिळावं की आर्थिक निकषांवरती मिळावं, यासाठी वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या मांडणी केल्यात आणि वेगवेगळ्या कालावधीमध्ये या मागण्या समाजाच्या पुढे ठेवण्यात आल्यात आणि त्यातून एक मोठी घुसळण झालेली आपण पाहिलेली आहे। आता जी जरांगे पाटील यांची मागणी आहे की कुणबी प्रमाणपत्रांच्या माध्यमातून ओबीसींमध्ये समाविष्ट करून हे आरक्षण देण्यात यावं। मात्र असं आरक्षण जर दिलं गेलं तर काय होऊ शकतं, तर आधीपासून जे कुणबी या ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत त्यांच्यामधला वाटा जो आहे तो मराठा समाज जो आहे तो मागेल आणि हा जो वाटा आहे तो मराठा समाजासाठी स्वतःसाठी देखील तेवढा पुरेसा असणार नाही। त्यामुळे आर्थिक निकषांवरती दिलं जाणारं जे आरक्षण आहे ते मराठा समाजाला अधिक फायद्याचं ठरेल, कारण जे 10% आर्थिक निकषांवरती दिलं जाणारं आरक्षण आहे त्यापैकी जवळपास 8 ते 8.5% वाटा जो आहे तो मराठा समाज उचलतो, असा आत्तापर्यंतचा निष्कर्ष किंवा जो काही अभ्यास आहे तो सांगतो। ही सगळी मांडणी गेल्या काही काळापासून प्रवीण गायकवाड करतायत, मराठा समाजाचे। नमस्कार दादा, जय जिजाऊ। तर आत्ताच्या घडीला इतकी विस्तृत आणि नेमकी मांडणी प्रवीण दादा करतायत, अर्थात याबद्दल प्रवाद होऊ शकतात, परंतु हे फायद्याचं कसं आहे हे तर लोकांनी शांतपणे ऐकून घ्यावं किमान। दादा तुम्ही सांगा की आता ह्या दोन्ही आरक्षणांपैकी म्हणजे कुणबी प्रमाणपत्रांच्या माध्यमातून ओबीसीमध्ये समावेश करून नक्की किती आरक्षण वाटेल येईल मराठा समाजाच्या? सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की सर्वप्रथम अखिल भारतीय मराठा महासंघाचे त्यावेळेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी मंडल कमिशनला विरोध करत म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला आर्थिक निकषाची मागणी केली होती आणि त्यावेळेस सरचिटणीस शशिकांत उर्फ आप्पासाहेब पवार होते, ते ॲडव्होकेट होते। तर ही मागणी आर्थिक निकषाची जवळपास 90पर्यंत लावून धरण्यात आली, परंतु 90ला मराठा सेवा संघाची स्थापना झाली आदरणीय संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली। तर मराठा सेवा संघ हा शिकलेल्या समाजाचा आहे आणि 90लाच नेमकं मंडल कमिशन आलं। तर मंडल कमिशन आल्यानंतर काय झालं की मराठा सेवा संघाने आपली मागणी ही कुणबी आणि मराठा एकच असल्याची मांडणी केली आणि मांडणी केल्यानंतर काय झालं की त्यावेळेस न्यायमूर्ती खत्री आयोग हे राज्यस्तरीय आयोग स्थापन करण्यात आलं होतं। सातत्याने मराठा सेवा संघ, नंतर मराठा महासंघ सुद्धा, नंतर छावा संघटना यांनी मागणी सातत्याने पुढे ठेवल्यामुळं खत्री आयोगाने 83वी जात आहे जी ओबीसीमध्ये येते कुणबी, याच्यामध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि लेवा पाटील याचा समावेश केला। तो 1 जून 2004ला केला। त्यावेळेसपासून मराठा समाज जर 1967 पूर्वीचे ऐतिहासिक दस्तावेज महसुली असतील, शाळेचे दाखले असतील वगैरे कुठलेही याचा आधार घेऊन कुणबीच्या आरक्षणाचा लाभ घ्यायला लागला। परंतु तांत्रिक अडचण अशी होती की मराठा ही सुद्धा एक जात आहे आणि कुणबी सुद्धा एक जात आहे, त्यामुळे प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील किंवा सक्षम अधिकारी जो जातीचं प्रमाणपत्र देतो त्याच्यासमोर अडचण होती। म्हणजे मराठा ही जात वेगळी आहे, कुणबी ही जात वेगळी आहे असं तुमचं म्हणणं आहे। आता जे म्हटलं जातं की मराठा म्हणजेच कुणबी, असं नाही आहे, असं तांत्रिकदृष्ट्या असं तुम्ही म्हणता? नाही, मी म्हणत नाही आहे। मराठा तोपर्यंत जोपर्यंत ओबीसीमध्ये मराठा आणि कुणबी एकत्र आहेत असं मानण्यात येत नव्हतं। मी आपल्याला पुराव्यानिशी सांगतो की 1881 ते 1931 5 वेळा जातीय जनगणना झाली। त्या जाती गणनेचे अभ्यासक हंटर यांनी हंटर स्टॅटिस्टिकल कमिशन लिहिलं। हंटर स्टॅटिस्टिकल कमिशनमध्ये त्यांनी नमूद केलं की शिवाजी वॉज अ कुणबी अँड राजाज ऑफ ग्वालियर अँड बडोदा आर सेड टू बी ऑफ द सेम रेस। म्हणजे हे नमूद करण्यात आलं की शिवाजी महाराज, बडोद्याचे राजे आणि ग्वालियरचे राजे हे कुणबी होते। दुसऱ्या ठिकाणी तो नमूद करतो की मराठा अँड कुणबी फॉर्म्स द सेम रेस। आपण जर विचार केला तर महाराष्ट्रात राहणारा मराठा, मराठी बोलणारा हा समूहवाचक आहे, म्हणूनच आपल्या राष्ट्रगीतामध्ये मराठा शब्द येतो किंवा मराठा बटालियन आहे किंवा केसरी पेपर मराठा होता पूर्वी, प्रके अत्रेंचा मराठा किंवा मराठा मेला तर राष्ट्र मेले। तर मराठा हा प्रदेशवाचक शब्द आहे, त्यामुळे मराठा समाजाची जात कुठली तर कुणबी। याच्यासाठी अजून एक महत्त्वाचा दस्तावेज आहे की के बी देशमुख विदर्भातले
केशवराव बापू देशमुख यांनी मराठा क्षत्रियांचा इतिहास लिहिला. त्याच्यामध्ये अनेक पुरावे त्यांनी मराठा कुणबी असल्याचे दिले. पंजाबराव देशमुख यांनी धर्माच्या इतिहासावर PhD केली. त्यांनी सुद्धा मराठा कुणबी असल्याचं सिद्ध केलं. आणि अत्यंत महत्त्वाचं, इतिहासाचार्य विका राजवडे जे सर्वमान्य इतिहासकार आहेत, त्यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास हे पुस्तक लिहिलं आणि त्याच्यात नमूद केलं की जात कुणाची एक असती ज्यांची सहज विवाह होतात. आणि मराठा कुणबी यांची सहज विवाह होतात. विदर्भातले मराठा आणि विदर्भातले कुणबी यांच्यामध्ये होतात. विदर्भातले कुणबी पश्चिम महाराष्ट्रातले मराठा यांचे. पण मला मुद्दामून नमूद करायचं आहे की कुणबी ही जी जात कोकणामध्ये लावली जाती ती कष्टकरी शेतकरी जे मजूर वर्ग आहे हे कुणबी आहेत आणि जमीनदार जे आहेत कोकणामध्ये ते मराठा आहेत. त्यामुळं कोकणात हा सतत वाद चाललेला आहे कुणबी मराठा. तिकडं मात्र कुणबी आणि मराठा एक नाही आहेत कोकणामध्ये. विदर्भामध्ये किरमिरे नावाचे लेखक आहेत, त्यांनी सहप्रमाण सिद्ध केलंय की विदर्भामध्ये 42 कुणबी पोट जाती आहेत. आणि जसं घाटोळे कुणबी, त्याच्यानंतर बावणे कुणबी, रोटी बेटी व्यवहार होतात. ते रोटी व्यवहार होतात, ते बेटी व्यवहार? बेटी व्यवहार होत नाही, नातेसंबंध होत नाही. म्हणजे 42 अशा कुणबी जाती आहेत की ज्याच्यामध्ये बेटी व्यवहार विवाह होत नाहीयेत. हे सिद्ध झालंय. तिथं अनेक मी वधूवर सूचक केंद्रांशी संपर्क साधला आणि माहिती घेण्याचा प्रयत्न केला. 42 जाती म्हणजे मोठी गोष्ट आहे. त्यामुळं हा एक तसा वेगळा प्रश्न आहे. परंतु मराठा आणि कुणबी एकच आहे हे म्हणण्यास अत्यंत म्हणजे 100% पुरावे आहेत. आणि मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी बरोबर आहे. परंतु 19 पूर्वी मीही त्याचं समर्थन करत होतो की सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून OBCचं आरक्षण मिळावं, कारण ते तेवढीच एक मर्यादा होती. पण 2019ला परिस्थिती बदलली. केंद्र सरकारने घटनेच्या 42व कलम, ज्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला कायदा बनवावा, योजना बनवावी आणि न्याय द्यावा अशी भूमिका आहे, त्याला 15/4 आणि 16/4चा आधार घेऊन केंद्र सरकारने लोकसभेत राज्यसभेत एक बिल पारित केलं ज्याच्यावर राष्ट्रपतींनी सही केली. ते म्हणजे EWS, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, आर्थिक दुर्बल घटक. आणि सुप्रीम कोर्टातही त्याच्यात वादविवाद झाला. 3-2 तिथं निर्णय झाला आणि सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. सध्या 2019 पासून 23 पर्यंत 5 वर्ष मराठा समाज EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक याचा आरक्षणाचा लाभ घेतोय. आपण जसं सांगितलं तर साधारणपणे 7 पासून 8.5% पर्यंत दरवर्षी आर्थिक निकषाचा आरक्षणाचा लाभ होतोय. म्हणजे ज्याला कुणबी म्हणून OBCचं आरक्षण घ्यायचंय त्याला जर 67 पूर्वीचे पुरावे मिळाले तर तोही घेऊ शकतो. अन्यथा मराठा म्हणून त्याला पाहिजे असेल तर तो EWSचं आरक्षण घेऊ शकतो. बरोबर आहे. पण आता तुम्ही थोडीशी आरक्षण जे वाट्याला येतंय त्याची आकडेवारी जर लक्षात घेतली तर आधीपासून जे कुणबी समाज OBCच्या आरक्षणाचा लाभ घेतोय तर ते प्रमाण जवळपास 18.5 ते 19% आहे. आता त्यामध्ये म्हणजे मराठा समाजाचं एकूण जे प्रमाण आहे महाराष्ट्रातलं ते 32, 33, 34% जे आहे ते मांडलं जातं. तर त्यापैकी ऑलरेडी जवळपास 18 ते 19% कुणबी समाज जो आहे तो OBCच्या आरक्षणाचा लाभ घेतोय. आता त्यामध्ये उरलेला मराठा समाज जर आला तर हे जे काही जो वाटा प्रत्येकाला येणार आहे तो अर्थातच कमी असेल असं प्रवीण दादा म्हणतात. या उलट जर आर्थिक निकषांवरती दिलं जाणारं जे 10% आरक्षण आहे ते जर घेतलं मराठा समाजाने तर जवळपास 8% वाटा एकट्या मराठा समाजाला त्या ठिकाणी मिळू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे समाज, जो व्यक्ती किंवा जे कुटुंब आर्थिक निकषांच्या आधारे आरक्षणाचा लाभ घेतं त्याला जातीच्या आधारे आरक्षणाचा लाभ आत्ताच्या घडीला घेता येत नाही, म्हणजे EWSचा. आणि जे कुटुंब, जी व्यक्ती जातीच्या आधारे आरक्षणाचा लाभ घेतं त्या व्यक्तीला EWSचा म्हणजे आर्थिक निकषांवरच्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. यामुळं आर्थिक निकषांवरती दिलं जाणारं जे आरक्षण आहे ते एका अर्थाने अतिशय सेक्युर झालंय, अतिशय ते प्रोटेक्टेड झालंय, अतिशय एका अर्थाने संरक्षित झालंय. कारण ज्या कोणी व्यक्तींनी जातीच्या आधारे आरक्षण घेतलंय त्यांना हे आरक्षण घेता येत नाहीये. त्यामुळे ते खूप असं म्हणजे बंदिस्त झालेलं आहे, उलट झालेलं आहे. महत्त्वाचं काय आहे की आपण जसं सांगितलं की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, OBC हे जातीचे वर्ग आहेत आणि EWSचं जे आरक्षण आहे ते खुल्या वर्गात येत असल्यामुळं
50% मर्यादेमध्ये आपल्याला 10% EWSचं आरक्षण ठेवता आलं, कारण ते जातीचं नाही आहे, ते आर्थिक निकषाचं आहे. आणि आर्थिक निकषाचं आरक्षण मराठा समाजाचा तरुण घेऊ शकतो जोपर्यंत तो मराठा आहे. एकदा का तो कुणबी झाला तर त्याला ओबीसी मध्ये जाईल, त्यामुळं EWS आरक्षण मिळणार नाही. फक्त मराठा समाजच नाही तर जो कोणी, मग तो ओबीसी असेल, SC असेल, ST असेल, त्यांनी जर EWSचं आरक्षण घेतलं तर त्याला त्याच्या जातीचं आरक्षण घेता येणार नाही. तसंच बरोबर ना दादा? नाही 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 नाही. जे लोक शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, ओबीसी मध्ये ज्या जाती आहेत त्यांना EWSचं आरक्षण घेताच येणार नाही. ते बंदिस्तच आहे. खुल्या वर्गातल्या गरीब लोकांनाच आहे ते. SC ST OBC ना घेता येणार नाही. त्याच्यामुळे हे आरक्षण संरक्षित आहे, त्यामुळे ते घ्यावं असं म्हणतायत प्रवीण गायकवाड. मग आता हे जे काही आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, इतकी मोठी घुसळण सुरू आहे, तर मग हे कुठल्या दिशेने जाईल, याचं काय होईल? ते मुख्य काय आहे प्रश्न, गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्याचं प्रमाण जर आपण बघितलं तर ते काही हजारावर गेलेलं आहे. म्हणजे काय, शेतीची नापिकी आहे, शेतीच्या मालाला बाजारभाव मिळत नाही आहे, शेती परवडण्याशी झालेली आहे, शेतीचे तुकडे झालेले आहेत. म्हणजे आर्थिक दुर्बलता ग्रामीण भागामध्ये प्रचंड आलेली आहे. आणि दुसरीकडं शिक्षण जे आहे हे महागलेलं आहे. शिक्षण महागलेलं आहे म्हणजे काय की 1983ला महाराष्ट्र सरकारने खाजगी शिक्षण संस्थेला परवानगी दिली. त्यावेळेस दिली कारण त्यांना नवीन डिप्लोमा कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, MBBSचे कॉलेज काढता येत नव्हते, ITIचे कॉलेज काढता येत नव्हते. मग आपल्याकडे खाजगी शिक्षण संस्था आल्या, जसं सिम्बॉयसिस आहे, MIT आहे, भारतीय विद्यापीठ आहे, DY पाटील आहे, अशा 200 शिक्षण संस्था आल्या. आणि त्यांना फीचं स्ट्रक्चर ठरवायचा स्वतःला अधिकार दिला. त्यांनी जसं डोनेशन घेतले आणि फी अशी आहे की आपल्या महाराष्ट्र सरकारचे जे कॉलेज आहेत गव्हर्नमेंटचे, त्याच्या ते 5 पट फी घेतात. त्यामुळं एकीकडे प्रचंड महागाई वाढलेली आहे, नापिकी शेतीची परवडणारी नाही झालेली आहे. आणि मग आपले लोक चांगलं दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी प्रचंड किंमत मोजावं लागते. मग कधी जमीन विकायला लागती, कधी कर्ज काढावं लागतं. आणि एवढं होऊन सुद्धा खऱ्या अर्थाने आपल्याला खात्रीशीर जॉब मिळेलच, नोकरी मिळेलच याची खात्री नाही. मूळ समस्या जी आहे ना ती महागलेलं शिक्षण आणि न मिळणारं दर्जेदार शिक्षण. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की परवडणारं शिक्षण मिळालं पाहिजे आणि नोकरी मिळाली पाहिजे खात्रीशीर. समस्या आर्थिक आहेत, त्याचं उत्तर आरक्षणामध्ये शोधण्याचा प्रयत्न वेगवेगळे जातसमूह करतायत. मग मराठा समाज असेल किंवा धनगर समाज असेल किंवा आणखी इतर कोणते समाज असतील. अर्थात प्रत्येकाचं मत याबाबत वेगळं असू शकतं. मात्र हे आरक्षण मिळाल्यानंतर देखील या आर्थिक समस्या सुटतील का याचाही बारकाईने विचार करण्याची गरज आहे. आता पुढचा मुद्दा, हे सगळं होत असताना राजकारण पण आपापल्या ठिकाणी होतंय, ते केलं जाणार. मात्र या सगळ्या म्हणजे आंदोलनाच्या पाठीमागं शरद पवार आहेत नेहमीप्रमाणे. असंही एक बोललं जातं की जरांगे पाटलांना जो काही आतून पाठिंबा आहे तो शरद पवारांचा आहे. तर तुम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारणाचे किंवा समाजकारणाचे गेल्या अनेक वर्षांपासून निरीक्षक राहिलेला आहात, तर काय वाटतं हे याच्यातून काय साध्य होतंय? कुठला जात समूह कोणत्या पक्षाकडे असा जाऊ शकतो? एकूण आंदोलनाला मिळालेला पाठिंबा पाहिला तर कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठलाही राजकीय नेता याच्या मागं नाहीये. हे स्वयंप्रेरणेने तयार झालेलं आंदोलन आहे. हे गरिबीचं कारण आहे, अशिक्षितपणाचं आहे, बेरोजगारीचं कारण आहे. आणि समाजामध्ये अपेक्षा आहे की आता जर आपण सगळेजण संघटित झालो, ताकद दाखवली तर आपल्याला न्याय मिळेल. त्यामुळे शरद पवार साहेब याच्या मागे या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. अजून एक पवार साहेबांवर आरोप केला जातो की मराठा समाजाला आरक्षण त्यांनी मिळून दिलं नाही. असे अनेक आता व्हिडिओज वगैरे पाहायला मिळत आहेत. परंतु मुद्दा असा आहे की 1967ला जे पहिलं आरक्षण महाराष्ट्रात लागू झालं त्यावेळेस 180 जाती निश्चित झाल्या होत्या. त्या कुणी केल्या होत्या? तर पहिला जे काका कालेलकर आयोग आहे जो 1955ला आला, त्याच्यामध्ये 2399 जाती होत्या. महाराष्ट्रात 180 जाती. त्यामुळे महाराष्ट्रात पहिल्यांदा 67 साली ज्यावेळेस आरक्षण लागू झालं ते 10% होतं ओबीसींसाठी आणि VJNT होतं 4%. त्यावेळेस पवारसाहेब नुकतेच राजकारणात विधानसभेत आले असतील, कारण 67ला त्यांनी पहिली निवडणूक लढवली 28व्या वर्षी. त्यामुळे जाती निश्चित ज्या काका कालेलकरनी केले त्याच्याशी काही संबंध नाही. नंतर मंडल कमिशन आलं आणि मंडल कमिशननी
3,743 जाती देशभरामध्ये ओबीसीत घेतल्या, म्हणजे 1,344 जाती वाढवल्या आणि महाराष्ट्रात 180 वरून त्या 272 झाल्या. त्यामुळं काय झालं की मंडल कमिशनमध्ये 272 जाती झाल्यामुळं 10% आरक्षण आणि 4% आरक्षण जे पूर्वी होतं ते वाढवण्यात आलं, कारण जाती वाढल्यात. असं मानण्यात येतं की 50% मर्यादा घालण्यात आली आणि 27% आरक्षण ओबीसींना मिळते. ते महाराष्ट्रात पवार साहेबांच्या जो GR म्हटला जातो 23 मार्च 1994चा तो त्यांनी काढला. पण जाती समावेश करणं किंवा वगळणं हे शरद पवार साहेबांच्या हातातच नव्हतं, ते केंद्रीय स्तरावरच्या मंडल आयोगाच्या हातात होतं. ज्यावेळेस राज्यस्तरीय आयोग आला त्यावेळेस शरद पवार सत्तेत नव्हते. परंतु मला एक सांगायचं की काही लोक सांगतात की काही जातींचे अभ्यास झाला नाही, आयोग नेमले गेले नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भारतामध्ये जातीची उतरंड आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की उतरंड व्हर्टिकल आहे, म्हणजे कुणाच्या वर कुणीतरी आहे, कुणाच्या खाली कुणीतरी आहे. आपल्याला नीट समजून घ्यायचं असेल तर मराठा हा खुल्या वर्गात येतो आणि त्याची सगळ्यात जवळची जात आहे ती कुणबी आहे, माळी आहे, धनगर आहे, वंजारी आहे, वाणी आहे. जर आपण कुणबी मराठा एक बघितलं तर मराठा हे खुल्या वर्गात आणि कुणबी हे ओबीसी वर्गात आहे. त्यामुळे कुणबी ही बेसलाईन धरली तर जातीची उतरंड असल्यामुळं कुणबीच्या खाली कुठलीही जात आली तर ती नैसर्गिक ओबीसीमध्ये जाती. SC STच्या जाती पूर्वीच ठरलेल्या आहेत, कारण अस्पृश्य जाती आणि आदिवासी जाती 41-42 घटनेप्रमाणे ठरलेले आहेत. प्रवीण दादा, तुम्ही हे इतकं व्यवस्थित विस्तृतपणे सांगताय, पण कधी काळी तुम्ही स्वतः या म्हणजे मराठा समाजाला अशा ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीचे होतात, त्यासाठी तुम्ही आंदोलने केलेली आम्ही पाहिलेली आहेत. तुमच्यामध्ये हा बदल का झाला, कसा झाला, कोणत्या कारणांमुळे झाला? नाही, निसर्गाचा नियम बदलले आणि तो सातत्याने होत असतो, त्यामुळे माझ्यातही झाला. मुळात कसं आहे की मी जगभर फिरायला सुरुवात केली आणि जगातले 63 देश फिरलो मी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी माझ्या लक्षात आली की 90ला मंडल कमिशन आलं आणि 91ला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. PV नरसिंहराव सत्तेत आले आणि आपण अर्थमंत्री मनमोहन सिंगांना घेतलं. तो काळ थोडासा महत्त्वाचा आहे, कारण चंद्रशेखर यांनी राजीनामा दिला होता, कारण आपल्याकडे परकीय चलन नव्हतं क्रूड ऑइल घ्यायला किंवा दळणवळण करायला. म्हणजे भारताकडं तिजोरीमध्ये परकीय चलन नसल्यामुळे चंद्रशेखर यांनी राजीनामा दिला. मग पहिले अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी PV नरसिंहराव यांनी आपल्याकडे लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन स्वीकारलं. तर प्रायव्हेटायझेशन जे आहे हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे खाजगीकरण, म्हणजे कशाचं खाजगीकरण होणार तर सरकारी उद्योगाचं खाजगीकरण होणार. आणि जे सरकार पूर्वी कापड मिल चालवत होतं, ॲल्युमिनियमच्या भांडी बनवत होतं, अलीकडच्या काळामध्ये रेल्वे असेल, विमानसेवा असेल, शिपिंग कॉर्पोरेशन असेल, डॉक्स असतील, कोल माइन्स असतील, किंवा आता पुढच्या काळामध्ये LIC असेल किंवा राष्ट्रीयकृत बँका असतील, याचं खाजगीकरण होणारच आहे. तर खाजगीकरण झाल्यामुळं मिनिमम गव्हर्नन्स आणि 50% जे सरकारच्या अधीन चालणारे जे काय उद्योग होते ते त्यामुळं नोकऱ्या कमीच होणार आहेत. आणि खाजगीकरणाच्या बाबतीत मला एकच सांगायचं आहे की आपल्याकडं 90ला परकीय चलन नव्हतं आणि 2023मध्ये निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सांगितलं की भारतामध्ये परकीय चलन जे आलेले $112.5 बिलियन, हा आकडा इतका मोठा आहे तो भारत सरकारच्या बजेटपेक्षा मोठा आहे. बरोबर आहे. ही आपली आर्थिक घौडदौड झाली, मात्र ही घौडदौड होत असताना त्याला दुसरी बाजू पण आहे. जी आर्थिक दरी निर्माण झाली ती दरी जातनिहाय नव्हती तर वर्गनिहाय होती. बरोबर, म्हणजे श्रीमंत आणि गरीब ह्यांच्यामधली दरी वाढत कशी गेली. आपण थोडा फ्लॅशबॅकमध्ये गेलो मागच्या पिढीमध्ये, तर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सगळेजण, म्हणजे गावातल्या श्रीमंताचा मुलगा असेल, गरिबाचा मुलगा असेल, एकत्र बसून फरशीवरती बसून शिकायचे किंवा बेंचवरती बसून शिकायचे. आरोग्याच्या बाबतीत काही समस्या निर्माण झाली तर सरकारी रुग्णालयांमध्ये जाऊन लोक उपचार घ्यायचे, कुठल्याही जातीचा असेल. मात्र आता ही जी काही आर्थिक दरी निर्माण झाली आहे त्यामुळे शिक्षणासाठी तुम्हाला जर कुवत असेल तरच तुमच्या मुलाला हव्या त्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षण देऊ शकता. आरोग्याच्या बाबतीमध्ये देखील तसंच आहे, पैसे असतील तरच हव्या त्या रुग्णालयामध्ये तुम्ही उपचारांसाठी देऊ शकता. आणि यातून जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, एकीकडे आर्थिक घौडदौड आहे मात्र दुसरीकडे वाढत गेलेली ही आर्थिक दरी आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं ही आरक्षणामध्ये मिळू शकतात असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. आणि त्यातून या आरक्षणाच्या मागण्या वेगवेगळ्या समाजांच्या ह्या अधिक टोकदार बनत आहेत. आणि त्यामुळं उदारीकरणानंतर, जागतिकीकरणानंतर आपल्या
समाजामध्ये आपल्या अर्थकारणामध्ये जे बदल झालेले आहेत ते लोक लक्षात घेत नाहीये. नाही, काय झालेलं आहे की 90 नंतर हळूहळू त्याचे जे परिणाम आहेत ते देशामध्ये 2003-04 नंतर जाणवायला लागले. म्हणजे तुम्ही पुण्यात जर बघितलं तर हिंजवडीचं IT हब जर बघितलं तर 2 लाखपेक्षा जास्त लोक हे यासाठी नोकरीला येतात. पण ते महाराष्ट्रातले आहेत का? इतर राज्यातनं आलेले 85% जास्त लोक आहेत. म्हणजे रांजणगावला गेला ऑटोमोबाईल हब आलं किंवा चाकण आणि भोसरीची MIDC वाढली. पण हे सगळं जर बघितलं तर आपल्याकडं एकच कल्ली कार्यक्रम चालू आहे, तो म्हणजे आरक्षणातनं आपल्याला संरक्षण मिळेल. एक मिथक तयार झालेले, आरक्षण आपलं संरक्षण करेल. आणि याचं कारण असं आहे की सरकारकडून आपल्याला माफक दरामध्ये शिक्षण मिळेल आणि खात्रीशीर नोकरी मिळेल. सरकारकडून आपल्याला किमान गरजा भागवल्या जातील ही मागणी काही चुकीची नाहीये. या सगळ्याला कारण सरकारांच्या धोरणांमध्ये होत गेलेले बदल हे पण आहेत. मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असो, आपण कल्याणकारी राज्य ही संकल्पना स्वीकारलेली आहे. त्यामुळं शिक्षण, आरोग्य या किमान ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना व्यवस्थित मिळाव्यात ही अपेक्षा असते. मात्र जे काही बदल झालेले आहेत, आज शिक्षण किती महाग झालं आहे किंवा आरोग्य सेवा किती महाग झाल्या हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यातून मग हा जो काही राग आहे, रोष आहे, उद्रेक आहे, तर तो आरक्षणापर्यंत जाऊन पोहोचतो. नाही, त्यांना सोल्युशन आरक्षणात दिसतं. मुळात देशाला 75 वर्ष झाले, पुढारलेला मराठा समाज स्वतःला मागासलेला म्हणून मान्य करतोय आणि ओबीसीत जायचा प्रयत्न करतोय. आणि धनगर समाज हा ओबीसीत आहे NT म्हणून, तो ST मध्ये जाण्याचा प्रयत्न. आपण पुढे जाण्याच्या ऐवजी पाठीमागे चाललोत का? प्रामाणिकपणे उत्तर शोधायचंय. मराठा समाज ओबीसी करा आम्हाला म्हणतोय, धनगर समाज आदिवासी करा असं म्हणतोय, इतरही समाजाच्या अशाच वेगवेगळ्या मागण्या. नाही, काय झालेलं आहे की तशा प्रकारची सतत मांडणी केली जाते सामाजिक कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडून. आता मला दुसरा प्रश्न विचारायचा, याच्यामुळं महाराष्ट्राची सामाजिक विण उसवली जाते का? कारण महाराष्ट्र हा सामोपचारासाठी किंवा जातींमधल्या एका सौहार्दपूर्ण वातावरणासाठी ओळखला जातोय. परंतु आता मराठा विरुद्ध ओबीसी किंवा मराठा विरुद्ध कुणबी अशी एक संघर्ष रेषा तयार होतीये का? तसंच धनगर विरुद्ध आदिवासी असा संघर्ष निर्माण होतोय का? कारण राजकीय नेत्यांच्या अभिनिवेशातून, त्यांच्या भाषणांमधून आपण हे सगळं पाहतोय आणि मग ते द्वेषाचं वातावरण दुर्दैवाने सगळ्या समाजात झिरपत जात आहे. नाही, राजकारण जर आपण बघितलं तर एक लक्षात येतं की आरक्षण सध्या राजकारणाचाच मुद्दा झालेला आहे. म्हणजे आपण बघा की ज्या वेळेस पहिल्यांदा 4 एप्रिलला आम्ही मुंबईला मोर्चा काढला होता, त्यानंतर नारायण राणे समिती आली. पहिल्यांदा नारायण राणे समितीने 16% ESBCचं आरक्षण दिलं, इकॉनॉमिकल सोशल वीकर सेक्शन. पण ते हायकोर्टात टिकलं नाही. त्यावेळेसही त्याचं राजकारणच झालं, वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला. SCBCचं आरक्षण हे मराठा क्रांती मोर्चानंतर देवेंद्र फडणवीसच्या भाजप सरकारने दिलं. SCBC म्हणजे काय की ओबीसीचा जो तांत्रिक वर्ग आहे, सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास, म्हणजे न्यायमूर्ती मारुती गायकवाड यांनी महाराष्ट्र सरकारला शिफारस केली की मराठा समाज आता मागासलेला आहे, आम्ही सिद्ध केलेलं आहे. आपण तंत्रशुद्ध जो अहवाल म्हणतो तो 1063 पानाचा आहे. DD देशमुख त्याचे सदस्य सचिव होते, यांनी पूर्णपणे अभ्यासाअंती हे सिद्ध केलं की मराठा समाज मागासलेला आहे. माझं स्वतःचं पुस्तक मराठे शूद्र, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र ठरवून राज्याभिषेक नाकारला, तुकाराम महाराजांची शूद्र ठरवून गाथा बुडवली, शाहू महाराजांचं वेदुक्त प्रकरण अगदी अलीकडचं 100 वर्षापूर्वीचं आहे, सातारचे महाराज प्रतापसिंग महाराज त्यांना शूद्र ठरवलं, बडोद्याचे सयाजीराव गायकवाडांना शूद्र ठरवलं. म्हणजे शूद्र वर्णामध्ये मराठा समाज आहे हे माझ्या पुस्तकात मी लिहिलेलं आहे. दुसरं एक माझं पुस्तक आहे की आरक्षण नावाचं, ज्याच्यामध्ये 72 प्रश्नाची मी उत्तरं दिलेली आहेत. म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया असेल, कायदेशीर असेल, घटनात्मक असेल, धार्मिक असेल, मराठा समाज मागासलेला सिद्ध होतो. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने शिफारस करण्याची त्यांची काम काय ओबीसीची, की एक तर ओबीसीमध्ये ती जात समाविष्ट करा किंवा वगळा. तर ती जात वगळण्याचं किंवा नाकारायचं शक्य होतं देवेंद्र फडणवीस सरकारला, त्यांनी तसं नाही केलं. SCBCचं स्टेटस मान्य केलं मागासलेपणाचं, पण 50% वर आरक्षण दिलं. आता 50% वर आरक्षण दिल्यामुळे काय झालं, इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये 50% मर्यादा आली, आपण असं ऐकत आलो. परंतु नुसतीच 50% मर्यादा आली नाही तर क्रिमिलियर सुद्धा आलं त्याच्यामध्ये. 2 लाखाचं क्रिमिलियर आलं, जे आता 8 लाखाचं आहे. पण हे कुठनं आलं 50% मर्यादा? तर न्यायमूर्ती गजेंद्र गडकर कालेलकर आयोग जो होता पहिला, त्याचं ज्यावेळेस 1967ला
त्याचं आरक्षण लागू केलं त्यावेळेस असंच कोर्टामध्ये गेले तर गजेंद्र गडकर यांनी सुद्धा 50%ची मर्यादा त्यावेळेस घातली होती. पण ही युती कुठनं हे जर समजून घ्यायचं असेल तर राज्यघटनेची जी चर्चा झाली जे 12 खंडात प्रकाशित आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेस त्या संसदेमधले सिलेक्टेड खासदार त्यातले 68 खासदार बॅरिस्टर होते. यांनी असा प्रश्न उपस्थित केला की बाबासाहेब 41 शेड्यूल कास्ट 42 शेड्यूल ट्राईब्स यांच्या जाती निश्चित आहेत, त्या जवळपास 22.5 आहे. ओबीसीच्या जाती निश्चित नव्हत्या कारण त्या स्पृश्य जाती गावातल्या होत्या, 12 बोलू ते 18 आलो होते. मग आरक्षणाची मर्यादा किती असेल, किती वाढवणार आहे तुम्ही आरक्षण? तर बाबासाहेबांनी सांगितलं की 50%पेक्षा जास्त आरक्षण असणार नाही. त्याला त्यांनी 2 कारणं सांगितली. एक सांगितलं की मेरिट गुणवत्ता असलेल्या लोकांवर आपल्याला अन्याय करायचा नाही आणि गुणवत्ता असलेल्या लोकांबरोबर मागासलेला वर्ग खुल्या वर्गात स्पर्धा करेल, त्यामुळे 50%पेक्षा जास्त आरक्षण असणार नाही. पण मग त्यांना प्रश्न विचारण्यात आला की या देशाचा उद्देश जो पिरॅम्बलमध्ये येतो समता, बंधुता, न्याय आणि स्वतंत्र, त्यातल्या समतेला बाधा येतोय आणि अन्याय होतोय, न्याय होत नाहीये गुणवत्ता असलेल्या लोकांवर. मग बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं समता हे तत्व आहे, नियम आहे आणि आरक्षण हा अपवाद आहे आणि म्हणून नियमापेक्षा अपवाद मोठा असू शकत नाही. म्हणून आरक्षण 50.5% आहे का? नाही, ते आहे एकूण 50.5% आणि खुला वर्ग 50.5% म्हणजे 50%पेक्षा जास्त आहे. म्हणून 50%पेक्षा जास्त आरक्षण असणं. पण दुसरा मुद्दा महत्वाचा आहे. बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचं समर्थन करताना म्हणतात की आरक्षण दिलेले समतेच्या तत्वाकडे आपण वाटचाल करतो. कारण जर दबलेल्या समाजाला जर हक्क अधिकार शिक्षणातले नोकरीतले मिळाले नाही तर समता जी आपल्याला प्रस्थापित करायचा जो उद्देश आहे तो पूर्ण होऊ शकत नाही. आरक्षणातनं समतेकडे आपण वाटचाल करतो म्हणून 50%पेक्षा जास्त आरक्षण असू शकत नाही. म्हणून एसीबीसीचं आरक्षण असेल किंवा ईएसबीसीचं आरक्षण 50%पेक्षा जास्त वाढू शकत नाही. 50%च्या वरचं कुठलंही आरक्षण टिकू शकत नाही. पण ईडब्ल्यूएसचं आरक्षण हे 42 प्रमाणे आलेले, ते 340 प्रमाणे आलेलं नाही, ते टिकू शकतं. त्याच्यामुळे मराठा समाजाने जर ते ईडब्ल्यूएसचं आरक्षण घेतलं तर या ओबीसीच्या आरक्षणापेक्षा त्यातून जास्त लाभ होऊ शकतो असं तुमचं म्हणणं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की आरक्षणातून समतेकडे वाटचाल व्हायला हवी. 75 वर्षांनंतर दुर्दैवाने ती झाली आहे का? अर्थात याला कारणं जी आहेत ती आपल्या सरकारच्या धोरणांमध्ये होत गेलेल्या बदलांची देखील आहेत, आपल्या समाजामध्ये वेळोवेळी जे बदल झालेले आहेत त्या बदलांची देखील आहेत. प्रवीण दादा, तुम्ही ही मांडणी करत आहात, मात्र शेवटचा प्रश्न आपण शेवटच्या या मुलाखतीच्या भागाकडे येऊयात. तुम्ही ही मांडणी करतात की आर्थिक नुकसानवरचं आरक्षण मराठा समाजाला अधिक फायदेशीर ठरेल, वाटा अधिक मिळेल. मात्र मनोज जरांगे यांची जी मागणी आहे की कुणबी प्रमाणपत्रांच्या आधारे ओबीसीमध्ये समाविष्ट करून आम्हाला आरक्षण द्यावं, या मागणीला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद आपण पाहतोय किंवा त्यांच्या समर्थनार्थ होणारी आंदोलनं आपण पाहतोय. तर मग तुम्ही तुमची मांडणी आत्ता कुठे पाहता या सगळ्या आत्ताच्या वातावरणात? 1 जून 2004लाच तो निर्णय झालेला आहे की कुणबी या सदरामध्ये मराठा कुणबी मराठाचं आरक्षण मिळेल. 1967 पूर्वीचे ज्यांना पण पुरावे मिळतील कुणबीचे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. पण मराठा ही जात जर ओबीसीमध्ये घालायची असेल सरसकट तर त्याला मर्यादा पडतात. त्याला परत ओबीसीचा आयोग स्थापन करावा लागेल, मागासलेपणा सिद्ध करायला लागेल. हे आयोगाचं काम आहे की मागासलेपणा सिद्ध करायला लागेल. पण यापूर्वी खत्री आयोग, न्यायमूर्ती बापट आयोग, श्रॉफ आयोग, नारायण राणेंनी वेगळं समिती नेमली होती, त्याच्यानंतर आलेला गायकवाड आयोग आणि गायकवाड आयोग सुप्रीम कोर्टामध्ये गेला. पहिल्यांदा ते फेटाळण्यात आलं. तर त्याचं फेटाळण्याचं कारण काय आहे की 2 केंद्रीय स्तरीयवर काका कालेलकर आयोग आणि मंडल आयोग याच्यामध्ये मराठा जातीचा समावेश नाही मागासलेपणामुळे. नंतर खत्री आयोग आणि बापट आयोग याच्यामध्ये सुद्धा सरसकट मराठा समाजाचा नाही आहे. पण खत्री आयोगाने एक निरीक्षण नोंदवलेले ते महत्त्वाचं आहे. त्यांनी असं म्हटलं की मराठा कुणबी मराठा त्यांच्यावर अन्याय होऊ नये, कारण जर पूर्वीचे कुणबी असतील तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. परंतु सरसकट मराठा समाजाला समावेश करण्यात त्यांनी विरोध केला. त्यांनी असं म्हटलंय की आहे त्या ओबीसीच्या 380 छोट्या छोट्या जातीवर अन्याय होईल. त्यामुळे मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे असेल तर ईडब्ल्यूएसची संधी आज आहे. नाहीतर एसीबीसीचं जे क्युरिटी पिटिशन आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारला भांडावं लागेल आणि मराठा म्हणूनच एसीबीसीचं आरक्षण द्यावं लागेल. कदाचित त्याच्यामध्ये मराठा कुणबी मराठा बरोबर कुणबी सुद्धा वेगळे समावेश केले जातील.
एक शेवटचं नमूद करतो की अडचणी अजून पुढे आहेत. एकतर पहिली गोष्ट काय आहे, नचिपन कमिटीचा अहवाल केंद्र सरकारला सादर झालेला आहे, ज्यांनी 50% मर्यादा उठवावी अशी शिफारस केंद्र सरकारला केलेली आहे. ओबीसीची क्रिमिलेअर हटवावा ही पण केलेली आहे, परंतु तो अहवाल स्वीकारण्यात आजपर्यंत आलेला नाही. दुसरा एक अहवाल आहे रोहिणी आयोगाचा. रोहिणी आयोगाने अभ्यासाअंती हे सिद्ध केलंय की ओबीसी असेल, एससी असतील, एसटी असतील, त्याच्या तोंडवळ्याला ज्या जाती आहेत, म्हणजे ज्या पुढारलेल्या त्या वर्गातल्या जाती आहेत त्याच लाभार्थी आहेत. म्हणजे ओबीसी मध्ये 1000 जाती अशा आहेत की त्यांना अजून लाभ झालेला नाही. म्हणून प्रॉब्लेम काय आहे की सबकास्टिंग करावं लागेल. सबकास्टिंग केलं तर मग कुणबी, माळी जे काही लोक आहेत त्यांना 2.5-3%च ओबीसीचं आरक्षण राहील. तो धोका आहे. कारण ओबीसीचे म्हटलं जातं की ओबीसी ही जी एक मोठी जी संकल्पना आहे तर त्याच्यामध्ये इतक्या सगळ्या शेकडो जाती आहेत, मात्र या शेकडो जातींपैकी काही ठराविक जातीच आरक्षणाचा लाभ घेत आहेत हे आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं मग त्याच्यामध्ये पुन्हा उपवर्ग करावे लागतील जर खरंच त्या छोट्या छोट्या समाज घटकांपर्यंत आरक्षणाचा लाभ मिळत नसेल तर. आणि हे सगळ्यांनाच लागू होतं. मग मराठा समाज जर ओबीसीमध्ये आला तर पहिलं आक्रमण जे होणार आहे ते कुणबींवरती होणार आहे, जे मराठा समाजाच्या सगळ्यात जवळची जात म्हटली जाते. त्याच्यानंतर मग आणखी खाली जातीची उतरंड आहे. बरोबर बरोबर बरोबर. जी क्युरेटिव्ह पिटिशन आहे तर त्याचं काय होईल हा देखील प्रश्न आहे. नाही, क्युरेटिव्ह पिटिशन आतापर्यंत जेवढे केले गेले सुप्रीम कोर्टात, कसं असतं की तो पुनर्विचार करत नाही सुप्रीम कोर्ट, ते फेकून दिलं जाईल, फेटाळलं जाईल. आणि मूळ विषय काय की पहिले 2 केंद्रीय स्तरीय आयोग आणि महाराष्ट्रातल्या 3 आयोगाने मराठा समाजाला मागासलेलं ठरवलेलं नाही. त्यामुळे ईडब्ल्यूएसचं हक्काचं मराठा समाजाचं आरक्षण आहे. मी तर मानतो ईडब्ल्यूएसचं आरक्षण म्हणजे मराठा आरक्षण. बरोबर आहे. त्यामुळं ज्यांना कुणबी दाखल्यांचं प्रमाणपत्र मिळेल, पुरावे मिळतील, ते कुणबींच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण घेऊ शकतील. आणि ज्यांना ते घ्यायचं नाही आहे किंवा ज्यांच्याकडे तसे पुरावे नसतील ते ईडब्ल्यूएसचं आरक्षण घेऊ शकतील. अशी ही आत्ताची परिस्थिती. अर्थात ती शांतपणे. एक फक्त शेवटचा मुद्दा मांडायचा आहे की भारतामध्ये GDP चायनापेक्षा ज्या काळामध्ये मोठा होता तो 1990चा काळ. आणि चायना हे कम्युनिस्ट आणि साम्यवादी देश. परंतु आज जर बघितलं तर आपल्या देशाची इकॉनॉमी खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरणानंतर $3 ट्रिलियन आहे. पंतप्रधान स्वप्न बघतात $5 ट्रिलियन. मात्र चायना, त्यांची लोकसंख्या समस्या होती, अनेक आपल्यासारखेच वादविवाद आहेत, पण आज चायनाची इकॉनॉमी $21 ट्रिलियन जगात 1 नंबर झालेली. जर हा चायनामध्ये बदल होऊ शकतो आणि तिथं जर लोकसंख्या जास्त आहे पण त्यांनी ते संधीत रूपांतरित केलं, जर आपल्याला देशाला चांगला विजनरी नेता मिळाला, दृष्टिक्षेपात असलेला नेता मिळाला, तर केंद्र सरकारने जे जाहीर केले 29% तरुण हे बेरोजगार आहे, हे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडे नोंदवलेले लोक आहेत. भारत आता जगातला सगळ्यात तरुणांचा 1 नंबरचा देश आहे. मला असं वाटतं की भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तरी किमान इक्वल अँड बॅलन्स डेव्हलपमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट, कारण अमेरिकेमध्ये 1960 मध्ये हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे मागणी सगळ्या विभागातून होती महाराष्ट्राच्या, मात्र या मागणीची तीव्रता, आंदोलनांची तीव्रता ही मराठवाड्यात जास्त आहे. कारण त्या ठिकाणी असलेला रोजगारांचा अभाव, संधींचा अभाव हे कोणीही अमान्य करणार नाही. महत्वाचं काय आहे की अमेरिकेमध्ये अशी घटना घडलेली 1960 मध्ये. अमेरिकेच्या नॉर्थ स्टेटमध्ये प्रचंड डेव्हलपमेंट झाली होती, तिथं मोठा GDP झाला होता, मोठी उत्पन्न होती, मोठी संधी होती. पण साऊथ स्टेटवर अन्याय झाला होता. मग साऊथ स्टेटने उठाव केला, रेनिसान झाला आणि तिथं मग अमेरिकन गव्हर्नमेंटने निर्णय घेतला की बॅलन्स आणि इक्वल डेव्हलपमेंट स्टेटसाठी. म्हणून आता आपल्या महाराष्ट्रामध्ये इक्वल अँड बॅलन्स डेव्हलपमेंट ऑफ ऑल डिस्ट्रिक्ट्स. आपल्याला काय झालंय, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि पुणे या कॉरिडॉरमध्ये जो विकास चाललेला आहे तो आता प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्या लेवलला नेला पाहिजे आणि तिथल्या लोकांना स्थानिक रोजगार आणि दर्जेदार शिक्षण माफक दराला मिळालं पाहिजे. ही जर पूर्तता करता आली तर आरक्षणाची मागणी कुठल्याच समाजाला करायला लागणार नाही. बरोबर आहे. प्रश्न आर्थिक आहेत, धोरणं त्या पद्धतीने आखावी लागतील, त्यांची अंमलबजावणी करावी लागेल. आणि उदारीकरणानंतर एका बाजूला असा सुंदर चकचकीत विकास दिसत असताना जी दरी गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये निर्माण झाली आहे ती मिटवत न्यावी लागेल. किमान त्याच्यामध्ये तुम्हाला हळूहळू का होईना बदल करावे लागतील. अन्यथा लोकांच्या समस्यांचं उत्तर हे आरक्षणामध्ये शोधलं जाईल. मग तो मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, आदिवासी समाज असेल, ओबीसीमधले वेगवेगळे जात समूह असतील. आणि यातून सामाजिक तणाव वाढत जाईल, एकमेकांबद्दलचा राग किंवा द्वेष वाढत जाईल. नाही, पुढचा संघर्ष हा विकसित जिल्हे, जसं आपण पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा आणि
विदर्भ बघतो, तसंच विकसित जिल्हे विरुद्ध अविकसित जिल्हे असा होण्याचा जास्त आहे. कारण आज आपण जातीनी आरक्षण मानतो म्हणून जाती संघटित होतात, एक एक कोटी लोक जमतात असं आपल्याला दिसतं. पण भविष्यात हाच जर संघर्ष अविकसित जिल्हे विरुद्ध विकसित जिल्हे झाला तर ते आवरणं कठीण होईल. बरोबर आहे. तर सगळ्यांचं जे काही मूळ आहे ते आपल्या आर्थिक धोरणांपर्यंत येऊन ठेपतं आणि त्यामुळं सरकार मग कोणत्याही पक्षाचं असेल, ही जी दरी वाढत चाललेली आहे ती सांधण्याचा प्रयत्न व्हायला हवा. आणि जे लोक आर्थिक समस्यांनी ग्रस्त आहेत, बहुतांश लोक ग्रस्त आहेत, त्यांनी आपल्या समस्यांचं निराकरण नक्की कोणत्या मागणीतून होऊ शकेल. आपण आर्थिक ज्या काही बाबी आहेत, मग त्या शिक्षणाच्या असतील किंवा आरोग्याच्या असतील, त्याची योग्य अशा पद्धतीनं मागणी करून हे प्रश्न सोडवायचे आहेत की आरक्षणाच्या माध्यमातून आपण आपले प्रश्न सोडवू शकतो, याचा साकल्याने विचार करायचा आहे. प्रवीण दादा, धन्यवाद विस्तृतपणे मांडणी केल्याबद्दल. या इंटरव्ह्यूमध्ये कॅमेरामन विजय राऊतसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.